महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर येत आहे. 2 दिवसापासून सोशल मीडियावरती सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज चालत होती ती म्हणजे 6 बंडखोर खासदारांची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेने गटामध्ये सामील होणार, पक्षप्रवेश करणार आणि 6 खासदार हे दिल्लीला जाऊन बसलेले आहेत. कुठे आहेत हे कोणालाही पता नव्हता. परंतु या 6 खासदारांनी जेव्हा बंडखोरी केली आणि पक्ष एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय केला अशी बातमी बाहेर आली. परंतु अधिकृत या 6 खासदारांपैकी काही खासदारांनी आपापल्या भूमिका स्पष्ट देखील केल्या आणि यामध्ये नाशिक असेल, आष्टीकर असतील किंवा धाराशिव असेल, अनेक ठिकाणाहून अजून धक्कादायक बातम्या समोर आल्या. परंतु 6 खासदारांची गरज ही शिंदे गटाला आहे. एकही खासदार नसेल तर संपूर्ण समीकरण बिघडलेला पाहतोय आणि ऑपरेशन टायगर सक्सेस की अनसक्सेसफुल अशा बातम्या सुरू झाल्या. परंतु जेव्हा 6 खासदारांनी बंडखोरी पुकारली आणि ज्या वेळेला सोशल मीडियावरती बातम्या सुरू झाल्या, 6 खासदारांची नावे समोर आली, त्यावेळेला प्रचंड प्रमाणामध्ये आपापल्या समर्थकांमधून जिल्ह्यातून आक्रोश पाहायला मिळाला आणि संतापलेल्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा देखील काढल्या. परंतु परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव म्हणजेच बंडू जाधव यांच्याबाबत देखील आताच्या क्षणाची अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. आणि या संपूर्ण घडामोडी घडत असताना, प्रत्येक ठिकाणी जनतेचा आक्रोश पाहत असताना, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत असताना, विरोध पाहिला असताना अनेक घडामोडी घडत राहिल्या. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा गटाच्या विश्वासू आणि ज्येष्ठ नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. सुषमा अंधारे यांनी जी खंत व्यक्त केली आणि जे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ते तुम्ही या व्हिडिओ मधून पाहू शकता, त्यांनी दिलेल्या या बाईट मधून पाहू शकता. नंतर यावर आपण सविस्तर चर्चा करू. आज उद्धव ठाकरे ज्यावेळेस व्यासपीठावरती बोलतील त्यावेळेस सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की उद्धव ठाकरेंची आता सध्याची अवस्था काय असेल. म्हणजे आज उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये काय बोलतील. आणि मला स्वतःला असं वाटतंय की त्यांनी मराठवाड्यात यावं, ते येतील मराठवाड्यामध्ये. त्यांनी विदर्भात पण एकदा आलं पाहिजे आणि या सगळ्या संबंधी स्वतः फिरून सगळ्या या गोष्टींची माहिती सुद्धा घेतली पाहिजे. संजय दिना निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये मुलुंड किंवा इतर भागांमध्ये सभा व्हाव्यात म्हणून जे धडपड दाखवत होते आणि ते घाबरटही आहेत. म्हणजे ते नुसते बदमाश नाहीत तर ते घाबरटही आहेत. काल नुसतं आम्ही घरात घुसण्याची भाषा केली तर संजय दिनाने लगेच पोलीस प्रोटेक्शन, अरविंद भाईंना फोन, भाई मी इथेच आहे, भाई मी इथेच आहे. म्हणजे किती पळपुटे लोक आहेत हे. कसले टायगर आहेत हे, किती पळपुटे आहेत, किती घाबरट आहेत. माझ्या आज्यानं सांगितलेली गोष्ट मला आता कळतीये. जेव्हा आम्ही आज्याला विचारायचो ना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरून सैन्य यायचं, मग ढाल छातीवर असल्याच्या ऐवजी ढाल पाठीवर का बरं, तेव्हा आजा सांगत होता की महाराज अत्यंत दूरदृष्टीचे, अत्यंत. त्यांना माहित होतं की येणारा एक असा काळ येईल की शत्रू पुढून येणार नाही नदीच्या छातीने, तो पाठीत खंजीर खुपसेल. बड्डू बॉस, ओमराजे शब्दच नाही माझ्याकडे बोलाय. आज उद्धव ठाकरे ज्यावेळेस व्यासपीठावरती बोलतील त्यावेळेस सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की उद्धव ठाकरेंची आता सध्याची अवस्था काय असेल. म्हणजे आज उद्धव ठाकरे मेळाव्यामध्ये काय बोलतील. जे बदमाश लोक ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावायचा प्रयत्न करतायत ना, ते नुसते बदमाश नाही, ते नीच आहेत, अव्वल दर्जाचे नीच लोक आहेत. कारण एकटी शिवसेना फुटली नाही, टीएमसी पण फुटली, सपा फुटण्याच्या मार्गावर आहे असं ऑनलाईन ऑन इयर कार्यक्रमामध्ये भाजपचा युपीचा मंत्री राजभर सांगत आहे. आम आदमी पार्टीचे पण. आणि मला स्वतःला असं वाटतंय की त्यांनी मराठवाड्यात यावं, ते येतील मराठवाड्यामध्ये. त्यांनी विदर्भात पण एकदा आलं पाहिजे आणि या सगळ्या संबंधी स्वतः फिरून सगळ्या या गोष्टींची माहिती सुद्धा घेतली पाहिजे. संजय दिना निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये मुलुंड किंवा इतर भागांमध्ये सभा व्हाव्यात म्हणून जे धडपड दाखवत होते आणि ते घाबरटही आहेत. म्हणजे ते नुसते बदमाश नाहीत तर ते घाबरटही आहेत.
काल नुसतं आम्ही घरात घुसण्याची भाषा केली तर संजय दिनाने लगेच पोलीस प्रोटेक्शन, अरविंद भाईंना फोन, भाई भाई मी इथेच आहे, भाई मी इथेच आहे. म्हणजे किती पळपुटे लोक आहेत हे कसले टायगर आहेत, हे किती पळपुटे आहेत, किती घाबरट आहेत. माझ्या आज्यानं सांगितलेली गोष्ट मला आता कळतीये. जेव्हा आम्ही आज्याला विचारायचो ना